लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। जत तालुक्याच्या विभाजनाच्या संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या विभाजनाच्या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली। भौगोलिकदृष्ट्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेल्या जत तालुक्याचे त्रिभाजन करून उमदी, संख किंवा माडग्या तालुका करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे। याचीच दखल घेत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूल मंत्री यांच्याकडे जत तालुका विभाजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून मार्ग काढावा अशी मागणी केली होती। मागणीची दखल घेत महसूल मंत्री यांनी बैठक घेतली। सदर बैठकीत जत तालुक्याचा भौगोलिक आणि महसूल यंत्रणेचा आढावा घेण्यात आलाय आणि विभाजनाच्या इतर बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार दालनाथ उपस्थित होते। तर दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी उपस्थित होते। यावेळी बैठकीत उमदीचे युवा नेते संजय तेली यांनी उमदीसह अनेक 35 गावातील लोकांनी उमदी येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे व उमदी स्वतंत्र तालुका व्हावा यासाठी ठराव दिला असून शासनाने याची दखल घेऊन उमदी स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी केली। तर ॲडव्होकेट चिदानंद माळी यांनी उमदी येथील एक राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग गेला असून दळणवळणाच्या दृष्टीने उमदी हे गाव तालुका करण्यासाठी योग्य आहे। तसेच जत तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं गाव आहे, त्यामुळे उमदी तालुका करावा अशी मागणी माळी यांनी बैठकीत केली। यावेळी जतचे प्रांत अधिकारी अजय नष्टे, माजी चेअरमन सोमनिंग बोरामणी, लिंबाजी माळी, परशुराम टेंगळे, अनिल पाटील, विजय धायगुडे, हुसेन अत्तारसह अधिक मान्यवर उपस्थित होते। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।